प्रोटीनने भरलेली चविष्ट आणि अगदी घरगुती मिक्सड डाळीची खिचडी खूपच पौष्टिक, पोटभर आणि चवीलाही अप्रतिम आहे. जर तुम्ही हेल्दी खाण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तुमचा डाएट प्लॅन सुरू असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला आता वेळ न घालवता सुरुवात करूया. त्यासाठी ना मी इथं 1/3 कप तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबरच ना मिक्सड डाळ 1/4 कप असं मी प्रमाण घेतलेलं आहे. आता हे जे आहे ना हे स्वच्छ पाण्यानं आपल्याला व्यवस्थित डाळ आणि तांदूळ ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 10 मिनिटांसाठी तरी ना पाण्यामध्ये तसंच आपल्याला ते स्वच्छ धुवून ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी. त्याच्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे जो की आपल्याला एकदम बारीक बारीक स्लाइस मध्ये कट करायचा आहे आणि इथे एक मी टिप तुम्हाला सांगते, एकदम ब्राउनिश होईपर्यंत ना आपल्याला ना कांदा भाजून घ्यायचा आहे. त्याचा फ्लेवर जो खिचडीमध्ये उतरतो ना तो खूप मस्त उतरतो. त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, तो पण बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि ह्याचा जो आंबटपणा त्या खिचडीत उतरतो ना तो एकदम अप्रतिम लागतो. त्याच्यासोबतच ना मी तो कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे, ती पण आपल्याला बारीक बारीक स्लाइस मध्ये कट करून घ्यायची आहे. सोबतच ना आपल्याला लसूण पण घ्यायचा आहे, तो पण एकदम बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो त्या खिचडीमध्ये उतरतो. लसूण आणि टोमॅटो ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन त्या खिचडीमध्ये उतरलं ना की एकदम खिचडी अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा. त्याचसोबत ना मी ते 1 किंवा 2 मिरच्या बारीक स्लाइस करून टाकत आहे. जर तुम्ही ही खिचडी लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही टाकली तरी सुद्धा चालते, पण मोठ्यांसाठी बनवत असाल तर 1-2 मिरच्या ह्याच्यामध्ये नक्की टाका. त्याने एक ना फ्लेवर खूप छान येतो. त्याच्यानंतर कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये मी 1 चमचा तेल टाकलेला आहे. जिरं मोहरी छान तडतडली की आपल्याला बारीक केलेली जी मिरची होती स्लाइस मध्ये ती टाकायची आहे. सोबतच आपल्याला लसूण टाकायचा आहे. हे छान खमंग ना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत तेलामध्ये ह्याचा फ्लेवर उतरत नाही तोपर्यंत. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण कांदा स्लाइस मध्ये बारीक करून घेतलेला होता तो टाकायचा आहे. मी मगाशी तुम्हाला एक टिप सांगितलेली होती की कांदा जो आहे तो एकदम ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे खिचडीचा फ्लेवर खूप छान येतो. थोडीशी कोथिंबीर आणि आपण जो टोमॅटो चिरून टाकलेला होता तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि एक मॅजिक मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. तो मॅजिक मसाला म्हणजे मॅगी मसाला. थोडासा ह्याच्यामध्ये मॅगी मसाला एकदा नक्की घालून बघा, टेस्ट खूप छान लागते. थोडीशी हळद आणि मी इथं हिंग थोडासा टाकलेला आहे. हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण डाळ आणि तांदूळ मिक्स करून जे 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवलेलं होतं ते सगळं आपल्याला ना कुकरमध्ये घालायचं आहे. छान एकदा आपल्याला हे छान मस्त हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 4 कप पाणी घालायचं आहे. आता मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ना ते प्रमाण तुम्ही जर व्यवस्थितरित्या वापरलं ना तर तुमची खिचडी खरंच खूप छान होईल. वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि फायनली आपली खमंग, पौष्टिक, प्रोटीन रिच खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही जर डाएटवर असाल किंवा तुम्ही डाएट प्लॅन फॉलो करण्याचा विचार करत असाल ना तर ही खिचडी तुमच्यासाठी खूपच जास्त परफेक्ट आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही खिचडी आवडली की नाही. आणि अशाच नवीन तुम्हाला जर रेसिपीज माझ्याकडून शिकायच्या असतील किंवा बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. टेक केअर.